शिवाजी यादव, अध्यक्ष धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ कोल्हापूर। गेली 45 वर्षाची परंपरा असणाऱ्या धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाने अनेक धार्मिक व सामाजिक कार्य आतापर्यंत केलेली आहेत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाच्या बरोबर राहून बऱ्याच प्रसंगामध्ये यांनी मदतीचा आपण आतापर्यंत काम केलं आहे। यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवण्याचा मंडळाने केलेला जो उपक्रम होता तो आता या ठिकाणी पूर्णत्वास केला आहे। ही गणेश मूर्ती कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न केला। 15 ऑगस्ट रोजी या गणपतीची आपण मान्यवरांच्या हस्ते मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली। उत्सव काळामध्ये ही मूर्ती आता या ठिकाणी या मंडपामध्ये आपण त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे। ही मूर्ती पडलेली पाणी, फुले, वेली त्याचबरोबर साली, बाबळीचा डिंक वापरून ही मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संदीप काटवरे यांनी ही बनवलेली आहे। ही मूर्ती बनवण्यासाठी साधारणतः 9 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। या मूर्तीच्या उत्सव काळातील प्रतिष्ठापनेनंतर आज बुधवार 3 सप्टेंबरपासून या ठिकाणी 3 दिवस सलग महाप्रसादाचं वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे। कोल्हापूर धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाचा मी खजानीस। या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं। ही मूर्ती आपण सर्वांचा दर्शनाकरता 12 महिने उपलब्ध करून दिलेली आहे, की असं नाही की ही मूर्ती पर्यावरणपूरक करून आम्ही मूर्ती झाकून ठेवलेली असं नाही। त्या मूर्तीचं मी मंदिर बांधलेलं आहे लक्ष्मीपुरीत प्रार्थना हॉटेलसमोर। त्या ठिकाणी तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी आरती जे काय असेल ते विधी पूर्ण होत जातील त्या याच्यावर मूर्तीवर। आणि ही पूर्ण मूर्ती दर्शनासाठी खुली राहील काय 12 महिने। फक्त 10 दिवस फक्त उत्सवाकरता ही मूर्ती लक्ष्मीपुरी धान्य लाईनमध्ये असेल, इतर वेळी ती लक्ष्मीपुरी प्रार्थना हॉटेलसमोर असेल। लक्ष्मीपुरीमध्ये जी आत्ता आपली जी गणेश मूर्ती बसलेली आहे, हा मूर्तीचा आमचा प्रयत्न असा आहे की मूर्ती कायमस्वरूपी आहे आणि आमची कायमस्वरूपी आता ही अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आमची मूर्ती पूर्णपणे गणेश मंदिरामध्ये जाणार आहे आणि गणेश मंदिरामध्ये 354 दिवस 11 दिवस इथं झाल्यानंतर 354 दिवस आपली मूर्ती सर्वांच्या दर्शनासाठी खुली राहणार आहे। आणि आम्ही मूर्ती अशी केली की सर्व पूर्ण महाराष्ट्रानं म्हणा, कोल्हापूर जिल्हा असू दे, महाराष्ट्र असू दे, यांनी सर्वांनी पर्यावरणपूरक मूर्ती निर्माण करून जास्तीत जास्त नद्यांचा जो ऱ्हास होतोय तो बंद करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे।